नमस्कार मित्रांनो, मी धनश्रीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कैरीचं लोणचं। तर सर्वप्रथम आपण कैरी ही स्वच्छ धुवून कोरड्या कपड्याने पुसून तिचे बारीक काप करून घेतलेले आहेत आणि आता आपण यावर हळद आणि मीठ लावून त्यांना एकत्रित करून घेणार आहे। इथे हाताने मी हळद आणि मीठ सर्व कैऱ्यांना व्यवस्थित लावून घेतलेलं आहे। त्यानंतर आता ही हळद मीठ लावलेली कैरी आपण एका गाळणीमध्ये घालून घेणार आहोत आणि त्याखाली आपल्याला एखादं भांडं वगैरे असं ठेवायचं आहे, जेणेकरून त्यातून जे नितळलेलं पाणी जे आहे ते त्या भांड्यामध्ये नितळेल आणि वरतून आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे। असं आपल्याला पूर्ण 1 दिवस ठेवून द्यायचं आहे। आता मी यावर व्यवस्थित बसेल असं झाकण ठेवून याला 1 दिवस असंच ठेवून देणार आहे। दुसऱ्या दिवशी मी आता तुम्हाला इथे उघडून दाखवते। हे बघा, ह्या खाली पूर्ण इथे पाणी साचलेलं आहे। आता हे पाणी आपण टाकून देणार आहोत आणि त्यानंतर जी कैरी आहे ती आपल्याला परातीमध्ये एक कापडी कपडा अंथरून त्यावर या कैरी व्यवस्थित पसरवून ठेवायच्या आहेत। म्हणजे जे काही थोडंफार पाणी आपलं कैरीमध्ये राहिलेलं असेल ते देखील या कॉटनच्या सुती कपड्यामध्ये शोषून घेतलं जाईल। आता आपल्याला हे सर्व मिश्रण उन्हामध्ये वाळवण्यासाठी ठेवायचं आहे। त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला बडीशेप भाजून घ्यायची आहे। बडीशेप थोडीशी लालसर रंगावर भाजल्यानंतर आपल्याला धणे भाजून घ्यायचे आहेत। धणे देखील आपले लालसर रंगावर भाजून झाल्यानंतर आपल्याला आता यामध्ये मेथी भाजून घ्यायची आहे। ही देखील थोडीशी लालसर रंगावर आल्यानंतर आता आपल्याला थोडंसं जिरे, कलोंजी आणि थोडा ओवा हे तिन्ही पदार्थ एकत्रितपणे भाजून घ्यायचे आहेत।
आणि त्यानंतर शेवटी आपल्याला राईची डाळ ही बारीक गॅसवर 1 ते 2 मिनिटं फक्त परतून घ्यायची आहे. त्यानंतर एका बाजूला मी टोपामध्ये तेल कडकडीत गरम करून थंड करून घेतलेलं आहे आणि आता या थंड तेलामध्ये ही राईची डाळ मी मिक्स करून घेत आहे. त्याचप्रमाणे आपण जे सर्व जिन्नस भाजून घेतले होते ते देखील मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर वाटून मी घेतलेले आहेत आणि आता हे देखील सर्व मिश्रण मी त्या तेलामध्ये ॲड करून घेणार आहे. त्याचप्रमाणे बारीक लसूण देखील मी इथे ठेचून घेतलेला आहे आणि तो कैरीवर घालून घेणार आहे. त्यानंतर त्या तेलामध्ये थोडासा हिंग घालणार आहे. चवीनुसार मीठ आणि थोडीशी लाल मिरची पावडर घालून आपल्याला हे सर्व मिश्रण एकत्रित करून घ्यायचे आहे. आता हे एकत्रित केलेलं तेलाचं जे मिश्रण आहे ते आपल्याला कैरीवर थोडं थोडं करून घालून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला हाताने हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. सर्व मसाला कैरीला व्यवस्थितरित्या इथे लागलेला आहे. आता ह्यानंतर आपण हा काचेच्या बरणीमध्ये हे लोणचं भरून घेणार आहोत. आधी व्यवस्थितरित्या खार लावून आपल्याला नुसतंच हे लोणचं आपल्याला काचेच्या बरणीमध्ये भरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे राहिलेलं तेल आहे ते ह्याच्या वर ॲड करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला आमची कैरीच्या लोणच्याची रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच धनश्रीज किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.